श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना प्रत्यक्षात या गोष्टी अजिबात सांगू नका. कोणती लोक, आपले शेजारी पाजारी असतील किंवा आपले नातेवाईक असतील, तरी सुद्धा प्रत्यक्षात या गोष्टी त्यांना कळता कामाच नाही. कारण बघा, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल आणि त्यांना जर तुम्ही सांगायला गेलात तर ते तुमचे प्रश्न सॉल्व करणार नाही. तुम्हाला त्यांचं उत्तर अजिबात मिळणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, तुमच्या यशावर, प्रगतीवर किंवा आनंदावर काही लोक मनातून खुश नसतातच. आपल्याला वाटतं की बाबा ही व्यक्ती आपल्याशी बोलते, परंतु ती आतून खुश नसते. त्यांच्या मनात तुमच्या विरुद्ध काहीतरी चाललेलं असतं, बरोबर की नाही? ते आतून जळत असतात. आपण त्यांना आपल्या बघा प्रत्यक्षात जे मनात असेल ना, ते आपण बोलून टाकतो. म्हणून अशा लोकांना तुमच्याबद्दल सगळी माहिती सांगणं आत्ताच्या घडीला महत्त्वाचं नाही आहे. कारण कसं असतं, आपण जरी सगळं सांगत बसलो तरी त्याचा उपयोग आपल्याला होणार अजिबात नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, तुम्ही जास्त बोललात की त्यांना तुम्हाला तोडण्याची संधी मिळत असते. म्हणून आयुष्यात शांतपणे पुढे जाण्यासाठी काय सांगायचं आणि काय गुप्त ठेवायचं ना, हे फार गरजेचं आहे. जी व्यक्ती खरंच आपल्यावर पूर्णतः जळत असते, म्हणजेच काय, एखादी गोष्ट आपण नवीन घेतली की बघा त्यांना ती आवडत नाही. एखादी बाबत बघा, एखाद्या वेळी आपल्या बाबतीत जेव्हा चांगलं होतं तेव्हा त्यांना ते पाहवत नाही आहे. मग ते लोक आपल्यावर जळत असतात. मग याचं कारण काय? यावर सोल्युशन काय? समर्थ म्हणाले, आयुष्यात शांत राहणं फार गरजेचं आहे. कारण अशा गोष्टी बघा चुकूनही सांगायला जाऊ नका. तुमचं मौन हे सर्वात मोठं शस्त्र आहे. सांगायला जाल तर समोरची व्यक्ती शत्रू होईल. आता जर तुम्ही एखाद्या वेळी कुठे जायचं असेल आणि प्लॅन करत असाल, आता जर तुम्ही प्लॅन सांगत असाल की बाबा आम्ही इथे ते जाणार आहोत, आमचे नातेवाईक सुद्धा येणार आहेत, हे जर शेजारी असणाऱ्या व्यक्तींना आपण सांगायला गेलो, ती टाळ्या वाजवेल का? नाही. ती बघा प्रत्यक्ष चेहऱ्यावर तुम्ही जे सांगतात त्यांना होकार देईल, तुम्ही जे सांगतात ते समजून घेईल. परंतु आतून जर पाहायला गेलो ना, त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न तुमच्या विरोधात असतील. म्हणून आपण आपल्या स्वप्नांची माहिती अजिबात कोणाला सांगायची नाही. तुम्ही पुढे काय करणार आहात, आपण बोलतो ना, मी 10वी झाल्यानंतर हे करीन, 12वी झाल्यानंतर ते करीन, परंतु पुढे आपल्याला काय करायचं आहे याविषयी सुद्धा आपण कोणाला सांगायचं नाही. काय करा ते आत्ता करा, आणि जाते घडी आपली साधा. कोणताही निर्णय घे, परंतु निर्णय घेत असताना कोणतेही काम सुरू करायच्या अगोदर जी व्यक्ती तुझ्यावर बघा प्रत्यक्षपणे जळत आहे, म्हणजेच काय, एखादी व्यक्ती आपल्यावर बघा प्रत्यक्षात त्या व्यक्तीला सहन होत नाही आहे, पाहावत नाही आहे, अशा व्यक्तींपासून दूर राहणं गरजेचं आहे. कारण त्यांना तुमचं यश पाहायचं नसतं, तर त्यांना ते यश तुमचं थांबवायचं असतं कुठेतरी. मग तीच लोक आपल्या मनात शंका निर्माण करत असतात, तीच लोक आपल्यामध्ये
भीती निर्माण करत असतात. नकारात्मक बोलणं त्यांच्यामध्ये चालू असतं. आपल्याला ते मनाने बघा कमजोर करत असतात. चुकीचा सल्ला देतात, जेणेकरून आपण प्रत्यक्षात गोंधळात पडू, असा डाव त्यांच्या मनामध्ये असतो. म्हणून समर्थ म्हणाले, हे होण्या अगोदरच आपला देह शांत राहणं गरजेचं आहे आणि बोलण्यापेक्षा आपल्या कृतीमध्ये बदल होणं फार गरजेचं आहे. कारण पूर्ण झालेलं काम कुणीही अडवू शकत नाही. परंतु जर काम करायच्या अगोदर आपण जर सांगत बसलो तर ते काम अडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अर्धवट सांगितलेली योजना मात्र नक्कीच बिघडवली जाऊ शकते. कारण तुमची कमकुवत बाजू हेच ते लोक पाहत असतात. तुमच्यामध्ये असणारं वैयक्तिक दुःख, तुमची भीती, आयुष्यातले अपयश जळणाऱ्या लोकांसमोर कधीही उघड करू नका. आपल्या वाटेला जरी अपयश आले ना, आपल्या वाटेला बघा पैशाची जरी कमतरता भासली, आपल्या वाटेला बघा अनेक संकटे उभे राहिली ना, तरी त्या व्यक्तीकडे जाऊ नका. कारण मन मोकळं जर तुम्ही करायला गेलात तर ते शब्द तुमच्या विरोधात वापरले जातील. म्हणून आपण आपली प्रतिमा खराब करायची नाही आहे. आपलं रडणं त्यांच्यासमोर बघा रडत बसायचं नाही आहे. म्हणून मनातली प्रत्येक गोष्ट कुठल्याही व्यक्तीबरोबर शेअर करू नका, कोणाला सांगू नका. विश्वास ठेवायचा असेल तर त्याच व्यक्तीवर ठेवा जी तुमच्या कठीण काळातही तुमच्या बाजूने उभी राहते, तुम्हाला मदत करणारी असते. तुमची आर्थिक बाजू असू दे, तुमची कौटुंबिक बाजू असू दे, तुमच्याकडे किती पैसे आहेत हे माहीत नाही, तुम्ही कुठे गुंतवणूक केलेली आहे ते माहीत नाही. परंतु जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला बघा मी अशा प्रकारे गुंतवणूक केलेली आहे, मी अशा प्रकारे पैसा कमवतो हे जर सांगत बसाल तर जळणारी लोक बघा प्रत्यक्ष अजून जळत राहतील. पैशांची माहिती मिळाली की तुलना, जळजळ आणि नकारात्मक बोलणं लगेच सुरू होईल. म्हणून तुमच्या खर्चावर टीका करून तुम्हाला कमी लेखणं आणि पैशांबद्दल जास्त बोलणं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, आर्थिक गोष्टी आहेत ना, या नेहमी आपल्याजवळच ठेवणं फार गरजेचं आहे. लोकांसमोर सादर करणं चुकीचं आहे समर्थ म्हणाले. कारण गुप्त ठेवलेली माहिती खरी सुरक्षित राहत असते. म्हणून आपल्या वाटेला कुठलीही अडचण असू दे, आर्थिक असू दे, सामाजिक असू दे, जेवढं आपल्याला उत्तम प्रकारे कार्य करता येईल तेवढं आपण स्वतःहून करणं गरजेचं आहे. तुमच्या नात्यांमधील ताणतणाव आणि भांडण, घरातले वाद बघा, हे प्रश्न जळणाऱ्या लोकांना सांगणं म्हणजे स्वतःच्या अडचणी वाढवून घेणे. आपल्या घरातले वाद जर आपण इतरांना सांगत बसलो, हा असा, तो असा, ती अशी, त्यांची अजून मजा होते. ते ऐकून घेतात परंतु समजून घेत नाही. उलट वादविवाद बघा थांबवण्यापेक्षा त्या जखमेवर मीठ चोळत असतात. लक्षात ठेवा समर्थ म्हणाले. मग गैरसमज आपले वाढत असतात, परिस्थिती आणखी बिघडते आणि त्या परिस्थितीमुळे आपण स्वतःहून बघा प्रत्यक्षात हाताबाहेर पडलो जातो. कारण तुमचं यश आणि बघा प्रत्यक्षात लोकांनी केलेली स्तुती हे त्या लोकांना पटत नाही. त्यांना वाटतं की या व्यक्तीला मिळालं, माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला मिळालं नाही, असं होत असतं. बरोबर की नाही. म्हणून तुम्हाला संधी मिळत आहे हे त्यांना सांगत बसू नका. तुमचं यश त्यांना टोचत असतं, पण बघा प्रत्यक्षात तुम्हाला जे काही करायचं आहे ते करून दाखवा. बोलण्या अगोदर विचार करा
आणि उत्तम प्रकारे कार्य करा. तुमचे पुढचे जे मोठे निर्णय असतील ते तुमच्या स्वतःजवळच ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे त्रास होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.